महाराष्ट्रातील पिंपळगाव येथून उत्तर प्रदेशाकडील गोरखपूरकडे टमाट्यांचा माल घेऊन जाणारा ट्रक भरधाव वेगात असताना अनियंत्रित होऊन पलटी झाल्याची घटना 23 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास शिरपूर तालुक्यातील मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील सुळे फाटा येथे घडली। मिळालेल्या माहितीनुसार RJ11 GC 0952 क्रमांकाचा ट्रक पिंपळगाव येथून निघाला होता। प्रवासादरम्यान ट्रकचा ताबा सुटल्याने वाहन उलटून रस्त्याच्या कडेला पलटी झाले। या अपघातात टमाट्यांचे असंख्य कॅरेट्स रस्त्यावर फेकले गेल्याने काही काळ महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती। या अपघातात ट्रक चालक शिशुपाल रामदयाल यादव आणि सहचालक भूरा यादव दोघेही राहणार नरगडा, जिल्हा शिवपुरी, मध्य प्रदेश हे जखमी झाले असून त्यांना महामार्गावरील रुग्णवाहिकेच्या मदतीने तात्काळ शिरपूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे। अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस आणि शिरपूर तालुका पोलीस घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी टमाट्यांचे कॅरेट बाजूला करून महामार्गावरील अडथळे दूर केले आणि काही वेळानंतर वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली। सुदैवाने मोठ्या जीवितहानीचा प्रसंग टळला असून पोलिसांकडून अपघाताचा पुढील तपास सुरू आहे। सुळेहून संपादक निलेश कुमार दुबे, सत्य न्यूज।